एक मुलगा संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रेमिकेला बोलतो की मला तुला भेटायचं मन झालं आहे, मला काही झालं तरी तुला भेटायचंच आहे। त्याची प्रेमिका बोलते की यावेळी माझ्या घरातून मला निघता येणार नाही, माझे आई वडील आहेत, त्यांनी जर मला घरातून गायब झालेलं बघितलं तर खूप शोधाशोध सुरू होईल। मात्र मुलगा ऐकत नाही। मुलगा बोलतो की बस शेवटची माझी इच्छा आहे की मला तुला भेटायचं आहे। तर मुलगी विचार करते की आपल्या घराजवळ जे जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण भेटू शकतो आणि ती त्या आपल्या प्रियकराला बोलते की ठीक आहे, माझ्या घराजवळ जे जंगल आहे त्या जंगलामध्ये ये। आता तो मुलगा देखील जंगलामध्ये येतो आणि रात्रीच्या वेळी ही मुलगी देखील त्या जंगलामध्ये जाते। दोन्ही प्रियकर प्रेयसीमध्ये असं काहीतरी घडतं जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे। प्रियकर आणि प्रेयसी या दोघांचं प्रेम 3 वर्षांपूर्वीचं होतं। या ठिकाणी नक्की काही क्राईम घडला होता का आणि क्राईम घडण्यामागचं नक्की काय कारण होतं, संपूर्ण घटना सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून। जिल्हा मुख्यालयापासून 3 किलोमीटर अंतरावरती रामनगर विभाग आहे आणि त्या ठिकाणी एक जंगल एरिया आहे आणि याच जंगल एरिया जवळ राहणारे अमरजीत सिंग हे आपली पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होते। एक मोठी मुलगी जिचं नाव आहे काजलचे वय आजच्या डेटला 19 वर्ष आहे। मात्र या कहाणीची सुरुवात 3 वर्षांअगोदर होती, ज्यावेळी काजल ही 9व्या इयत्तेमध्ये शिकत होती। 16 वर्षांची काजल इतर मुलामुलींप्रमाणे नियमितपणे आपल्या शाळेमध्ये जात होती, शाळेमध्ये शिक्षण घेत होती, चांगली हुशार होती, सर्व काही ठीकठाक होतं। नियमितपणे ती आपल्या शाळेत जात असायची आणि नियमितपणे संध्याकाळी आपल्या घरी देखील येत असायची। तर आता शाळेमध्ये जायचे म्हटल्यानंतर प्रत्येकाला मित्र असतो, प्रत्येकाला मैत्रीण असते। काजलला देखील मैत्रिणी होत्या आणि जेव्हा कधी या कॉलेजची सुट्टी होत असायची, सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येत असायचे, तसे काजलच्या मैत्रिणी देखील एकत्र येत असायच्या। काजल देखील त्यांच्यामध्ये बसायची आणि त्यानंतर या मुलींमध्ये एकच चर्चा होत असायची की माझा बॉयफ्रेंड असा आहे, माझा बॉयफ्रेंड तसा आहे, मी उद्या माझ्या बॉयफ्रेंड सोबत फिरण्यासाठी जाणार आहे, वगैरे वगैरे। आता काजलचा तर त्यावेळी एक देखील बॉयफ्रेंड नव्हता, मात्र तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड होते। आता काजल विचार करू लागते की प्रत्येक मुलीला एक ना एक बॉयफ्रेंड आहे, मात्र मी बिना बॉयफ्रेंडचे आहे। आता ज्या वातावरणात आपण राहू त्या वातावरणामध्ये जसे लोकांचं जसं बिहेवियर असेल तसं वागण्याचा आपण प्रयत्न करतो आणि हीच या काजलची सर्वात मोठी चूक होती। काजल विचार करते की आजकाल प्रत्येकाला बॉयफ्रेंड असतो, तर मी देखील बॉयफ्रेंड बनवला पाहिजे आणि याच मानसिकतेमध्ये ही काजल जाते। आता घरी आल्यानंतर तिच्या आईचा अँड्रॉइड मोबाईल असतो, तो अँड्रॉइड मोबाईल ही काजल वापरत असायची। त्या मोबाईलवरती ही आपलं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करते, स्वतःचा प्रोफाईल फोटो वगैरे लावते आणि त्यानंतर इंस्टाग्राम स्क्रोल करू लागते, मित्रमैत्रिणी बनवू लागते, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागते, मेसेजेस करू लागते। तर असंच काही दिवस गेल्यानंतर सुरजित नावाच्या अकाउंटवरून एका मुलाचा या काजलच्या इंस्टाग्राम आयडी वरती मेसेज येऊ लागतो। आता काजल ही 9व्या इयत्तेतील मुलगी, अल्पवयीन आहे आणि थोडी समाजाची समज देखील कमी आहे, तर ती त्या मुलाला रिप्लाय करू लागते। ती मुलाचा प्रोफाईल फोटो वगैरे बघते, तिला तो मुलगा चांगला वाटतो, दिसायला देखील चांगला वाटतो, संस्कारी वाटतो। तर काजल त्याच्यासोबत बोलू लागते की तू कुठला आहे, काय करतो, वगैरे वगैरे। तर तो मुलगा सुरजित देखील सांगतो की मी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यामध्ये उदयपूर नावाचं एक गाव आहे, या गावात राहतो। आता काजलला त्याने सर्व ओळख करून दिली आणि काजलने देखील आपला संपूर्ण घराचा ॲड्रेस वगैरे त्याला दिला, कोठे शाळेत जाते, काय करते, सर्व माहिती त्या मुलाला शेअर केली आणि अशा प्रकारे दोघांमध्ये ओळख वाढत गेली। आता जेव्हा कधी या काजलला वेळ मिळायची, जेव्हा कधी ती शाळेमधून घरी यायची, या इंस्टाग्रामवरती सुरजित सोबत बोलत असायची, दोघांमध्ये चांगली चॅटिंग सुरू होती। आता पुढे चालून हा सुरजित तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर देखील मागतो। आता काजल बोलते की हा जो मोबाईल आहे हा माझा नाहीये, माझ्याकडे कोणताही मोबाईल नाहीये, मी माझ्या आईचा मोबाईल वापरते, जर मी तुला नंबर दिला तर तू मला कॉल करशील आणि माझ्या आईकडे जर मोबाईल असला तर आई कॉल रिसीव्ह करेल आणि आईला सर्व काही कळून जाईल। मात्र जो सुरजित होता हा देखील पुढचा व्यक्ती होता, मुलगा होता। तर हा बोलतो काही काळजी करू नको, तू बस मला नंबर दे, माझा नंबर तुझ्याकडे घे, मी बस मिस कॉल करत जाईन आणि त्यानंतर तू स्वतःच मला कॉल करायचा, मग आपण बोलू, म्हणजे कोणाला काही समजणार नाही। काजल बोलते की मला खूप भीती वाटते, जर तू कधी कॉल केला तर काय होईल। तर हा सुरजित बोलतो की माझा नंबर तू घे आणि तूच मला कॉल कर। काजल बोलते ठीक आहे आणि अशा प्रकारे विश्वास ठेवून त्याला आपला मोबाईल नंबर देते आणि काजल आता त्याच्या
नंबरवरती कॉल करते. कॉलिंगवरती दोघांचं बोलणं सुरू होतं. सुरजित समोरचा आवाज ऐकतो, त्या मुलीचा, काजलचा आवाज त्याला अतिशय मधुर वाटतो. तो तिच्या प्रेमात आणखी पडतो आणि त्याला वाटतं की ही मुलगी माझीच आहे आणि आयुष्यभर माझीच राहिली पाहिजे. दोघांमध्ये आता व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. आता ज्या प्रकारे एखाद्या दारुड्या व्यक्तीला दारूचं व्यसन लागलेलं असतं, एखाद्याला तंबाखूचं व्यसन लागलेलं असतं, तसं काजलला या सुरजितचं व्यसन लागलं आणि सुरजितला काजलचं व्यसन लागलं. सुरजितला काजलसोबत बोलल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता आणि काजलला देखील सुरजितसोबत बोलल्याशिवाय दिवस जात नव्हता. दोघांचं प्रेम इतकं गर्द होत गेलं. पुढे चालून हा सुरजित बोलतो की केव्हापर्यंत आपण बस कॉलवरती बोलत राहायचं, कॉलवरतीच आय लव्ह यू वगैरे बोलायचं, आपण दोघे प्रत्यक्षात भेटू आणि आपल्यामध्ये सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. काजल बोलते की मला देखील भेटण्याची इच्छा आहे, मात्र मला भीती खूप वाटते. माझे आई वडील आहे, यांना समजलं तर काही होऊन जाईल. सुरजित बोलतो की काही होणार नाही, काळजी करू नको, मी तुला तुझ्या घराकडे भेटण्यासाठी येतो जंगलामध्ये, संध्याकाळच्या वेळी तू बाहेर ये. काजल बोलते की मी घरातून 1 तास जरी बाहेर गेले तर संपूर्ण घर मला शोधू लागते. आता सुरजित बोलतो की काही काळजी करू नको, तू शाळेमध्ये तर जातच असते, तू उद्या शाळेमध्ये ये आणि शाळेमध्ये न जाता मी देखील तुझ्या शाळेच्या रस्त्यावरती येतो, माझ्या बाईकवरती बस, शाळेत जायचेच नाही, आपण दुसरीकडे फिरण्यासाठी जाऊ. काजल आपल्या मनावरती दगड ठेवून त्याला होकार दर्शवते आणि त्यानंतर काजल आपल्या घरी आईवडिलांना सांगते की शाळेमध्ये चालली आहे. आईवडील देखील अगदी विश्वासाने तिला पाठवतात. मात्र काजल पुढे चालून या सुरजितच्या बाईकवरती बसते. सुरजित तिला शहरामध्ये घेऊन जातो. आपली प्रेमिकाच आहे, सर्व आय लव्ह यू वगैरे त्यांचं झालेलं असतं, तर बोलतो ठीक आहे, आता आपण हॉटेलमध्ये जाऊ, तेथे जेवण वगैरे करू. काजल देखील अगदी बाकीच्या मुलींप्रमाणे तिला देखील बॉयफ्रेंड झाला होता, तर तिला देखील आनंद मिळत होता आणि दोघेही जाऊन त्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे करतात. जेवण वगैरे करत असताना सर्व दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. तर आता सुरजित बोलतो की आपण दोघे एकांतात वेळ देखील घालवली पाहिजे. काजल बोलते ठीक आहे, काही हरकत नाही, आपण लग्न तर करणारच आहे. आणि त्यानंतर सुरजित एक रूम बुक करून घेतो आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी त्यावेळी पहिल्यांदा वाईट आणि घाणेरडं काम होते. आता एवढं करून झाल्यानंतर सुरजितचं जेव्हा मन भरतं, सुरजित या काजलला तिच्या शाळेपाशी सोडून देतो आणि शाळेची सुट्टी झाल्यानंतर ही काजल इतर मैत्रिणींसोबत आपल्या घरी देखील जाते. तिच्या आईवडिलांना कसलंही काही माहीत नसतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो, हा सुरजित त्याला जेव्हा कधी इच्छा व्हायची तेव्हा तो या काजलला भेटण्यासाठी यायचा आणि काजल आपल्या घरच्यांना शाळेत जाते सांगून त्याला भेटण्यासाठी जात असायची. दोघेही खूप एन्जॉय करत होते, आपल्या लाईफचा चांगल्या प्रकारे आनंद घेत होते. हेच त्यांचं खरं जीवन आहे असं त्यांना वाटत होतं. आता मित्रांनो, 2023 पासून सुरू झालेलं हे प्रेम 2026 पर्यंत येऊन पोहोचलं होतं आणि या 3 वर्षांमध्ये दोघांमध्ये बऱ्याच काही गोष्टी होऊन गेल्या होत्या. मात्र काजलच्या घरच्यांना अजूनपर्यंत माहिती नव्हती की काजल काय करते, तिला कोणी बॉयफ्रेंड पण आहे का. मात्र जो सुरजित होता याने आता निर्णय घेऊन टाकला होता की लग्न करायचं तर फक्त या काजल सोबतच करायचं. आता सुरजित काजलला बोलू लागतो की मला काही झालं तरी तुझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे. काजलने आता 12वी पूर्ण केली होती आणि BAला ॲडमिशन देखील घेतलं होतं. काजल देखील हुशार झाली होती, सुज्ञान झाली होती. काजल बोलते की लग्न तर मला देखील करायचं आहे, मात्र मला नाही वाटत माझे आईवडील या लग्नासाठी परवानगी देतील. सुरजित बोलतो की जर त्यांनी परवानगी दिली नाही तर आपण दोघे पळून जाऊ. काजल बोलते की नाही, मी पळून जाण्याचा तर मी विचारच करू शकत नाही, त्यापेक्षा मी माझ्या आईवडिलांना एकदा विचारून बघते. सुरजित तिला वारंवार फोर्स करतो की तुझ्या वडिलांना विचार, तुझ्या वडिलांना विचार. काजल लवकर तिच्या आईवडिलांना विचारण्याची हिंमतच करत नाही, कारण तिची एवढी हिंमतच नव्हती. आता सुरजित वारंवार फोर्स करतो म्हटल्यानंतर काजल हिंमत करून एक दिवस आपल्या वडिलांकडे जाते आणि आपल्या वडिलांना, अमरजित यांना बोलते की पप्पा, माझं एका मुलावरती प्रेम आहे. त्या मुलाचा फोटो दाखवण्यात येतो आणि तो उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील आहे. असा मुलगा आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. आता जेव्हा मुलीचे वडील हे असं ऐकतात तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. वडील बघतात की जगामध्ये जे घडत आहे ते माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलं. आता वडील सुरुवातीला या आपल्या मुलीला काजलला बोलतात की काजल, हा मुलगा नक्की काय करतो. तर काजल सांगते
तो काही करत नाही, त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे, पुढे चालून तो नोकरीला देखील लागेल. त्याच्या घरी काय आहे तर काजल बोलते काही नाही, त्याचे आई वडील मेहनत मजुरी करतात. आता काजलचे वडील बोलतात की काजल तू माझी एकुलती एक मुलगी आहे आणि माझी अशी इच्छा आहे जे कष्ट आम्हाला करावे लागले ते भविष्यात तुला करावे लागू नये, त्यामुळे तुझ्यासाठी आम्ही चांगलं स्थळ शोधू, असा पती शोधू जो तुला आयुष्यभर सुखी ठेवू शकेल, त्याच्याकडे चांगली धन संपत्ती असेल आणि तेथेच आम्ही तुझं लग्न करून देऊ. वडील असं म्हटल्यानंतर काजल त्या ठिकाणी शांत राहून घेते. ती वडिलांना काही बोलू शकत नव्हती कारण तिच्याकडे बोलण्यासाठी काहीही नव्हतं. काजल सुरजितला कॉल करते. सुरजितला बोलते की माझे वडील नकार देत आहे, त्यांनी तुझा फोटो बघितला आणि त्यांनी तुझा घरची परिस्थिती विचारली तर त्यांना पसंत पडले नाही. सुरजित बोलतो तर मग आपण पळून जाऊ. काजल बोलते नाही, मी माझ्या आई वडिलांचं नाव खराब करू शकत नाही, मी तुझ्यासोबत पळून येऊ शकत नाही. आता सुरजितचा दिमाग तिकडे गरम होऊ लागला. सुरजित 3 वर्षांपासून मुलीवरती प्रेम करत होता आणि त्याला आयुष्यभर या काजल सोबत राहायचं होतं. मात्र काजल आता स्पष्ट त्याला नकार देत होती. आई वडील म्हणतील त्याच ठिकाणी मी लग्न करेल. आता पुढे चालून जे काजलचे वडील होते हे विचार करतात की मुलगी एका मुलाचं स्थळ माझ्यापर्यंत घेऊन आली, जर उद्या ही पळून गेली तर आपली खूप बदनामी होईल, आपल्याला समाजामध्ये मान वर करून चालता येणार नाही, तर ही पळून जाण्या अगोदरच हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधू आणि हिचं लग्न करून देऊ. त्यामुळे काजलचे वडील आपल्या मुलीसाठी काजलसाठी स्थळ शोधू लागतात. ही गोष्ट काजलला समजते आणि या सर्व गोष्टी ती आपल्या प्रेमीला जितला देखील सांगत असायची. आता अर्जित तिकडे पूर्णपणे त्रस्त होऊन जातो. अर्जितला कळून चुकते की ही काजल आपल्या आई वडिलांच्या शब्दांच्या पुढे जाणार नाही, आपल्यासोबत पळून जाणार नाही. शेवटी थकून हारून हा सुरजित बोलतो की ठीक आहे, तुझं लग्न झाल्यानंतर तू मला विसरून जाशील. काजल बोलते काही काळजी करू नको, माझं जरी लग्न दुसऱ्या मुलासोबत झालं तरी मी तुला भेटत जाईन, तू मला भेटण्यासाठी येत जा. सुरजित खुश होतो. सुरजित बोलतो की ते सर्व ठीक आहे, मात्र मला तुला आत्ता भेटण्याची इच्छा झाली आहे. काजल बोलते की आता संध्याकाळ होत आहे, मी तुला कशी भेटू शकते. सुरजित बोलतो काही कर, मी तुझ्या घराजवळ येतो, तुझ्या घराजवळ जंगल आहे, त्या जंगलामध्ये आपण भेटूया. काजल बोलते ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी काहीतरी मॅनेज करते. आणि अशा प्रकारे ती सुरजितला भेटण्यासाठी बोलावून घेते. इकडे काजल आपल्या आईला बोलते की मी बाहेर शौचासाठी चालली आहे आणि संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान ती आईला शौचासाठी चालले म्हणून सांगते आणि सरळ त्या घरापासून 200 मीटर अंतरावरती जंगलामध्ये जाते. तिकडून सुरजित येतो. दोघे प्रेमी प्रियकर भेटतात. सर्वात अगोदर दोघांची गळाभेट होते आणि त्यानंतर 3 वर्षांपासून त्यांचा जो प्रकार सुरू होता तो प्रकार देखील त्या जंगलामध्ये घडतो. सर्व गोष्टी होतात आणि या सर्व गोष्टींमध्ये दोघांनाही भान राहत नाही की आपण किती वेळापासून येथे आलो आहे आणि आपल्याला किती वेळ झाली आहे. आता इकडे रात्रीचे 11 वाजतात, 12 वाजतात. जी काजल असते ही शौचावरून अजून घरी आलीच नव्हती. आता तिची आई तिच्या पतीला सांगते आणि दोघे पती पत्नी आपल्या मुलीला शोधू लागतात. त्यांचा एक लहान मुलगा असतो, तो देखील आपल्या बहिणीला शोधू लागतो. मात्र त्यांची मुलगी काजल त्यांना कुठेही मिळत नव्हती. आता इकडे तिकडे कॉल करण्यात येतात, तिच्या मैत्रिणींना कॉल करण्यात येतात, मात्र कोणालाही माहीत नव्हतं काजल कुठे गेली, काय झाली. संपूर्ण परिसर शोधून देखील हे कुटुंब त्या ठिकाणी थकून जातं, बसून घेतं आणि दुसरा दिवस उगवल्यानंतर देखील पुन्हा शोधाशोध सुरू होते. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल करण्याची देखील तयारी असते. मात्र त्याच दरम्यान 200 मीटर अंतरावरती खूप साऱ्या झाडांच्या फाट्यात पाने पडलेले होते. आता त्या पाने बघून तेथे डाऊट येतो आणि ते पानं जेव्हा बाजूला करण्यात येतात, समोर बघतात तर त्यांची मुलगी काजल ही मृत अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती. त्या ठिकाणी जी काजलची आई होती ती ओक्साबोक्शी रडू लागते. तिच्या वडील जे असतात यांच्या देखील डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात की मुलीसोबत असं काय झालं, तिचं तर लग्न करायचं होतं. लगेच तात्काळ त्या ठिकाणचे जवळचे पोलीस स्टेशनला संपर्क करण्यात येतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि त्यानंतर चौकशी सुरू होते. पोलीस विचारतात की तुमचा कोणावरती डाऊट आहे का. आता जे कुटुंबीय असतं काजलचं हे बोलतं की नाही, आमचा डाऊट वगैरे काही नाही, मात्र काजलने एक महिन्यापूर्वी एका मुलाचा फोटो दाखवला होता, बोलत होती की त्या मुलावरती प्रेम करते, तर त्या मुलाने असं केलेलं असू शकतं. आता काजल मोबाईल वापरते का असं पोलिसांनी विचारलं तर हे बोलले की हो, तिने मोबाईल नुकताच घेतलेला आहे. तर तिचा मोबाईल त्या ठिकाणी शोधण्यात येतो, मात्र मोबाईल देखील मिळत नव्हता. आता तिचा नंबर वगैरे सर्व ट्रेस करण्यात येतो, फोन लोकेशन काढण्यात येतं, वेगवेगळ्या टीम बनवण्यात येतात आणि वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाची चौकशी सुरू होते. काजलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. त्यामध्ये समजतं की हिचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. तर आता काजलचा जो नंबर होता हा ट्रेस होत होता, कधी दिल्ली तर कधी लखनौ, असा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं लोकेशन ट्रेस होत होतं.
आता पोलीस त्या नंबरवरील हिस्ट्री बघतात तर शेवटचा कॉल सुरजित नावाच्या युवकाचा आलेला होता. पोलिसांना कळून चुकतं आणि पोलीस सुरजितचं जेव्हा लोकेशन ट्रेस करतात तर सुरजितचं देखील लोकेशन त्याच ठिकाणी येत होतं ज्या ठिकाणी काजलच्या मोबाईलचं लोकेशन येत होतं. आता पोलिसांना कळून चुकतं की हा सर्व काय प्रकार आहे आणि कोणी केला आहे. पोलीस आता छापेमारी करू लागतात. ज्या ज्या ठिकाणी त्याचं लोकेशन जात होते त्या ठिकाणी आणि यंत्रणा राबवण्यात येते आणि अखेर 3 जुलै रोजी दिल्लीच्या कमलानगर परिसरातून या मुलाला अटक करण्यात येते. पोलीस स्टेशनला आणले जाते आणि जेव्हा या सुरजितला विचारण्यात येतं की तू काजलसोबत काय केलं तर सुरजित सुरुवातीला सर्व काही सांगत नाही. मात्र जेव्हा दांडे पडू लागतात तेव्हा हा सुरजित पोपटासारखा बरळू लागतो. सुरजित आता पोलिसांना सांगतो की 3 वर्षांपासून आमचे प्रेम संबंध होते. काजल देखील माझ्यावरती प्रेम करत होती, मात्र ती लग्नासाठी नकार देत होती. ती बोलायची की कुटुंबाच्या पुढे मी जाऊ शकणार नाही. जेव्हा 30 जून 2026च्या रात्री आम्ही दोघे भेटलो तेव्हा आमच्या दोघांमध्ये सर्व गोष्टी झाल्या आणि नंतर तिला बोललो की चल आता पळून जाऊ, माझ्या बाईकवरती बस. तर काजल मला विरोध करू लागली. ती बोलायची की मी माझ्या आईवडिलांचं नाव खराब करू शकत नाही आणि मला राग आला आणि त्यानंतर मी या काजलचा गळा त्या ठिकाणी करकचून दाबला आणि तिचा मृत्यू झाला. आता एवढं झाल्यानंतर या सुरजितने तिला त्या झाडांच्या पानांखाली झाकून टाकले, तिचा मोबाईल घेतला आणि तेथून पळ काढला. वेगवेगळ्या ठिकाणी तो जात होता, मोबाईल स्विच ऑफ करत होता, कधी कधी ऑन करत होता आणि त्यानुसार पोलिसांना माहिती मिळत गेली आणि अखेर दिल्ली कमलनगर या ठिकाणावरून याला उचलण्यात आलं. आता या सुरजित विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, या ठिकाणी एका चांगल्या कुटुंबातील मुलीचा हाकनाक बळी गेला. ती मुलगी बाहेरच्या जगामध्ये पडली, बाहेरच्या मुलींकडे बघितलं. बाहेरच्या मुली जशा बॉयफ्रेंड बनवतात तसं तिला वाटले बॉयफ्रेंड बनवावं आणि अखेर तिचा घात झाला त्याच व्यक्तीकडून ज्या व्यक्तीला तिने अतिशय प्रिय मानले होते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे आहे की फेसबुक, इंस्टाग्रामवरती झालेलं प्रेम याचा काही भरोसा नसतो. समोरच्या व्यक्तीबाबत आपल्याला जास्त काही गॅरंटी नसते, जास्त काही माहिती नसते त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे आणि तो व्यक्ती पुढे चालून आपल्यासोबत काय करेल याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळे असं फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्रेमाच्या नादी अजिबात लागू नका. जे काही असेल ते समोरासमोर करा, घरच्यांच्या संमतीने करा. आता या मुलीला, काजलला आपल्या घरच्यांची चिंता होती, पळून ती जाणार नव्हती कारण तिच्या घरच्यांची मान ही खाली जाईन. त्यामुळे त्या मुलाला तिने नकार दिला आणि त्या मुलाला तोच राग सहन झाला नाही. त्याने स्वतःची बापाची प्रॉपर्टी मानलं या मुलीला आणि त्याला नकार देते म्हणून तिचा गळा दाबून तिची हत्या करून टाकली. तर असे देखील मुलं असतात ज्यांना आपण अतिशय प्रिय मानतो, तेच असे खुनी देखील निघू शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्या अगोदर 100 वेळा विचार नक्की केला पाहिजे. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे. असं देखील घडत आहे, घडू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.